जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा 3 मंडप आहेत आणि 4 कळस आहेत. जो 5वा कळस आहे तो प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा आहे, म्हणजे रामलला जिथे विराजमान आहेत, राम दरबार जिथे आहे त्याच्यावरचा हा कळस आहे. तर जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा अप्रतिम कोरीव काम आपल्या नजरेला पडतं. मी गेले सलग 2 दिवस मला ही सुवर्णसंधी चालून आली की मी रामाच्या मंदिरात जाईन आणि अगदी मनोभावे बराच वेळ त्या मंदिरामध्ये व्यतीत करण्याची संधी मिळाली. खरोखरच भाग्य म्हणावं लागेल. त्या मंदिराचं भव्य रूप आपल्या संपूर्ण मनाला व्यापून टाकतं. मंदिराच्या आसपासचा जो परिसर आहे, जेव्हा आपण परिक्रमा करतो मंदिराची, जवळपास 350 मीटरची ही सगळी परिक्रमा आहे आणि परिक्रमा मार्ग जो आहे, म्हणजे मंदिराला आपण जेव्हा एक प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा त्या प्रदक्षिणा मार्गावरती वाल्मिकी रामायणामधले विविध प्रसंग हे कोरण्यात आलेले आहेत. अप्रतिम सुंदर प्रसंग आहेत आणि केवळ प्रसंगच कोरण्यात आलेला नाहीये, तर प्रत्येक प्रसंगाची, प्रत्येक घटनेची माहिती तिथे आपल्याला विविध बोर्ड्सच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे. सोबतच जो राम मंदिराचा परकोटा आहे तिथे 80 म्युरल्स आहेत. भारत मातेच्या म्युरलपासून त्याची सुरुवात होते. भारताच्या संस्कृतीचं दर्शन हे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता प्रभू श्रीराम म्हणजे रामलला यांच्या मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत. राजा रामाचं सुद्धा त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. प्रभू श्रीराम यांची अत्यंत देखणी सुंदर काळ्या पाषाणातली मूर्ती, जी मूर्ती पाहण्यासाठी प्रत्येक श्रीराम भक्त हा कायमच आसूसलेला असतो. देश विदेशातनं, राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातनं केवळ प्रभू श्रीरामांच्या नावाचा गजर करत आणि त्यांच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो भक्त गेल्या 2 दिवसात मी इथे येताना पाहिलेले आहेत. काही मंडळी इतकी थकलेली मंडळी आहेत की व्हीलचेअरवरनं ती इथे येतात, ज्यांना चालणं शक्य नसतं. काही मंडळी थोडीफार चालू शकतात, हळूहळू चालत आणि प्रभू श्रीरामाच्या नावाचा गजर करत त्या 32 पायऱ्या चढून जेव्हा ही सगळी मंडळी रामरायाच्या समोर उभी राहतात, रामललाच्या समोर उभी राहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये केवळ समाधानाचे, पूर्णत्वाचे आणि चैतन्याचे आनंदाश्रू एक प्रकारे आपण म्हणूयात, ते आनंदाश्रू आपल्याला पाहायला मिळतात. मंत्रोच्चारांचा गजर सुरू आहे. 22 जानेवारी 2024चा दिवस, जेव्हा प्रभू श्रीराम रामलला स्वरूपामध्ये त्यांच्या मंदिरात विराजमान झाले आणि आता 25 नोव्हेंबरचा हा दिवस आहे की जेव्हा राम मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे. देश विदेशामध्ये रामभक्त या मंदिराची पूर्णत्वास येण्याची अगदी आतुरतेनं वाट पाहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यासोबत मोहन भागवत हे दोघे जण रामललाच्या गाभाऱ्यामध्ये आहेत आणि रामललाचं मनोभावे दर्शन घेत आहेत. आणि रामललाचं दर्शन घेतल्याच्या नंतर ध्वजारोहण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्गस्थ होतील. रामललाच्या दर्शनाची आस घेऊन देश विदेशातले हजारो रामभक्त, लाखो रामभक्त हे सातत्यानं अयोध्या नगरीकडे वळतात. आजही खूप लोक आलेले आहेत, पण आज मंदिर बंद असणार आहे केवळ विशेष निमंत्रितांसाठी. आज दर्शन दिलं जाईल. ही प्रभू श्रीरामांच्या गाभाऱ्यामधली, रामललाच्या गाभाऱ्यामधली थेट दृश्य पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आरती करता आहेत रामललाची आणि तोच मंत्रोच्चार, आरतीचा निनाद हा भारावून टाकणारा आहे. अतिशय सुरेख, म्हणजे जे जे उदात्त उन्नत, जे जे सर्वोत्तम सुंदर, ते सगळं काही रामरायाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये करण्यात आला. याची प्रचिती आपल्याला अगदी पावलोपावली येते. जेव्हापासून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हापासून आपण स्थिमित होतो, आपण भारावून जातो की अतिशय सुंदर मंदिर हे रूपास आलेलं आहे. आणि त्याचं देखणं रूप, मंदिर पूर्ण झाल्यानंतरचं जे रूप आहे ना, ते रूप खरंच डोळ्यात साठवण्यासारखं आहे, मनात अनंत काळ ठेवण्यासारखं आहे. आणि हेच रूप अनुभवण्यासाठी लाखो भाविक आजही अयोध्या नगरीमध्ये गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. रामललाची आरती सध्या सुरू आहे. रामललाच्या गाभाऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्यासोबत आहेत. या 2 व्यक्ती अशा आहेत की अगदी मंदिराच्या जो पायाभरणीचा सोहळा होता तेव्हापासून आता जेव्हा मंदिर पूर्णत्वास जात आहे त्या सगळ्या टप्प्याचे साक्षीदार राहिलेले आहेत. जी पूजा अर्चना झालेली आहे, जी प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, ती या दोघांच्या उपस्थितीत, त्या दोघांच्या हस्ते झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाची आरती पार पडलेली आहे. सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित आहेत. आणि आता थोड्याच वेळामध्ये मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हे दोघेही जण जातील, जिथे धर्मध्वज जो आहे
तो फडकवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे मंदिर जे आहे ना ते खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्याचे